नमस्कार, मी डॉक्टर तुषार खेळणार, अमृत हॉस्पिटल पिंपरी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण होमोसिस्टिन लेवल म्हणजे काय हे बघितलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वाढलेलं होमोसिस्टिन लेवल, त्याची कारणं, त्याचे होणारे परिणाम आणि उपचार बघणार आहोत. होमोसिस्टिन लेवल वाढण्यामागे मुख्यतः व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B9 म्हणजे फोलिक ॲसिड यांची डेफिशियन्सी हे असते. त्याचबरोबर किडनीशी संबंधित विकार, हायपोथायरॉइडिझम सारखे आजार आणि अत्यधिक प्रमाणात धूम्रपान, मद्यपान करणे ही कारणं देखील असतात. हे वाढलेल्या होमोसिस्टिन लेवल मुळे पेशंटला हृदयविकाराचा धोका संभवतो. त्याचबरोबर पक्षाघात म्हणजे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर रक्तामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स पण त्यामुळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे न्यूरोपॅथीसारखे आजार देखील पेशंटला होऊ शकतात. हे वाढलेले होमोसिस्टिन लेवल कमी करण्यासाठी आहारामध्ये आपल्याला डाळी, फळे आणि पालेभाज्या यांचा जास्त प्रमाणात समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर नियमित स्वरूपात व्यायाम केला पाहिजे. धूम्रपान आणि मद्यपान स्ट्रिक्टली बंद करणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन B12, फोलिक ॲसिड सारखे सप्लिमेंट्स आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजेत. हे वाढलेले होमोसिस्टिन लेवल जर डायबेटिक पेशंटमध्ये असेल तर मात्र त्याचा धोका जास्त संभवतो. त्याचप्रमाणे इतरही लोकांमध्ये नजीकच्या भविष्यामध्ये या वाढलेल्या होमोसिस्टिनमुळे हृदयविकाराचा, त्याचप्रमाणे स्ट्रोकचा धोका संभवतो. म्हणून आजच आपल्या अमृत हॉस्पिटलमध्ये आपण ब्लडमधील होमोसिस्टिन लेवल, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिड लेवल्स हे सवलतीच्या दरात चेक करून घ्यावे. नमस्ते.